इंग्रजी नवीन वर्ष लवकरच सुरू होणार आहे आपल्याकडे. मराठी नवीन वर्ष हे चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होतं. पण कितीही म्हटलं तरीही दैनंदिनी आयुष्यातील जे व्यवहार आहेत तर हे इंग्रजी नवीन वर्षानंतरच सुरू होतात. इंग्रजी नवीन वर्षातील पहिला सण, जो सगळ्यात महत्त्वाचा सण म्हणजेच मकर संक्रांती. आजच्या व्हिडिओमध्ये यंदाची मकर संक्रांती कशावर आहे, कशावर बसलेली आहे, काय शुभ आहे, काय अशुभ आहे, तेच आपण बघणार आहोत. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम कुठल्या पण अफवेवर विश्वास न ठेवता मकर संक्रांती हा सण याच्यावर आलेला आहे, त्याच्यावर आलेला आहे, तर हे घालू नका, ते करू नका असं अजिबात नाही आहे. मकर संक्रांती हा सवासणीचा सण आहे किंवा तो सगळ्यांचा आहे आणि जो आनंदाने साजरी करायचा असतो. इंग्रजी नवीन वर्षातील हा पहिला सण असल्यामुळे मकर संक्रांती या दिवशी आपल्याला नात्यातील काही कडूपणा असेल तर आपल्या आयुष्यातील काही दोष असेल तर तो घालवण्याचा, दान धर्म पुण्यकर्म करण्याचा हा दिवस असतो. तर हे 3 दिवसाचा हा सण असतो. तर यंदा 13 तारखेला भोगी आहे, 14 तारखेला वार बुधवार, 14 जानेवारी 2026ला मकर संक्रांती आलेली आहे आणि 15 तारखेला किंक्रात आहे. तर हे 3 दिवस अतिशय उत्साहाने आपल्याला हा सण साजरी करायचा आहे. मकर संक्रांतीचा हा सण जेव्हा होतो तर तेव्हा सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो आणि ही जी घटना घडत असते तर ही ज्योतिषशास्त्रामध्ये अतिशय महत्त्वाची मानली जाते. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की मकर संक्रांती हा वाईट आहे किंवा काय शुभ आहे अशुभ आहे असं अजिबात नाही आहे. प्रत्येक गोष्ट चांगलीच असते आणि प्रत्येक सण आपल्याला आयुष्यात खूप चांगलं काहीतरी शिकून जातो. आता या मकर संक्रांतीचं काय महत्त्व आहे किंवा जी संक्रांती देवी आहे ती यंदा कशावर बसलेली आहे, ती कुठे पाहत आहे, त्याचीच माहिती आपण बघूया. सर्वप्रथम तर असं म्हटलं जातं की सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करत होता तर तेव्हा आपण मकर संक्रांती साजरी करत असतो. सूर्याचे पुत्र शनिदेव यांना भेटण्यासाठी ते याच दिवशी जातात आणि तर याच दिवसापासून उत्तरायणसुद्धा सुरू होतो आणि संक्रांतीच्या दिवशी सूर्यनारायणाची उपासना करण्याचा अतिशय महत्त्वाचा कारण मानलं जातं आणि सूर्याची उपासना केल्याने आपल्या आयुष्यातील खूप जास्त दोष, आपले संकट, आपले त्रास कमी होण्यास मदत होते. जेव्हा सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करून ही जी घटना आहे ही ज्योतिषशास्त्रामध्ये अतिशय महत्त्वाची मानली जाते. आणि दुसरं अशी सुद्धा कथा आहे की याच दिवशी देवीने शंकरासुर राक्षसाचा वध केला होता, म्हणून त्याला मकर संक्रांती असं नाव पडलेलं आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी दान, चांगले कर्म हे करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. आता आपण भोगी हा सण बघूया. भोगी हा सण तर उपभोग घेण्यासाठी, भोग भोगण्यासाठी, चांगले भोग आपल्याला मिळावे याच्यासाठी हा भोगी हा सण साजरी केला जातो. मकर संक्रांती हा सण सुद्धा तिळगुळ घ्या, गोड बोला. एखाद्या नात्याबद्दल कडूपणा असेल तर त्या नात्यातील कडूपणा दूर होऊन एकमेकांशी आदराने बोलावं आणि नवीन नात्याला सुरुवात. हा दिवस असतो किंक्रात. किंक्रातीच्या दिवशी सुद्धा आपण दान धर्म करू शकतो. ज्या पद्धतीने संक्रांतीला बऱ्याच महिला हळदी कुंकू करत असतात तर ते खरं तर रथसप्तमीपर्यंत आपण करत असतो, पण बऱ्याच ठिकाणी संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू केलं जातं, पान वाटले जातात, जो काही वौसा आहे तर तो पूजला जातो, दान धर्म कर्म केले जातात. तर या गोष्टीसाठी मकर संक्रांती ओळखली जाते. किंक्रातीच्या दिवशी काही गोष्टीचं पालन केलं पाहिजे, पण होय काही गोष्टी आहेत ज्याचं जर तुम्ही कटाक्षाने पालन केलं किंवा चांगले कर्म केले तर त्याचा प्रभावसुद्धा तुम्हाला चांगला मिळतो. असं म्हटलं जातं की संक्रांतीच्या दिवशी जर तुम्ही दान केलं कुठल्या पण गोष्टीचं, मग भूदान आहे, गोदान आहे, श्रमदान आहे, ज्ञानदान आहे, ज्या गोष्टीचं तुम्हाला शक्य असेल त्या गोष्टीचं जर तुम्ही दान केलं तर त्याच्यानंतरच्या प्रत्येक जन्मात सूर्य तुम्हाला ते दान परत करत असतात. म्हणजेच एवढं पवित्र हा सण आहे. म्हणून असं आहे तसं आहे तर कुठल्याच अफवेवर विश्वास ठेवायचा नाही. आपले कर्म चांगले असेल तर सगळ्या गोष्टी चांगल्याच होतात. आता प्रत्येक वर्षी जी संक्रांती देवी आहे तर तिचं वाहन, तिचं शस्त्र हे बदलत असतं. आता यावर्षी आपण बघूया की जो काही संक्रांतीचा पुण्यकाळ आहे तर तो किती मिनिटाचा असणार आहे आणि आपल्याला कुठलं दान करायचं आहे, काय गोष्टीचं पालन करणं आपल्याला तेवढाच महत्त्वाचं आहे. संक्रांतीचा जो काही पुण्यकाळ आहे तर तो शके 1947 पौष कृष्ण 11 बुधवार 14 जानेवारी 2026ला दुपारी ठीक 3:06 सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे. संक्रांतीचा पुण्यकाळ तुम्हाला सांगते तर बघा, संक्रांतीचा पुण्यकाळ हा 3:06 ते सूर्यास्तापर्यंत आहे, म्हणजे 6:20 असणार आहे. तर हा 3:06 ते 6:20 पुण्यकाळ मानला जातो. तर याच कालावधीमध्ये तुम्ही दान धर्म कर्म करू शकता. तर दरवर्षी संक्रांतीचं वाहन किंवा उपवाहन हे बदलत असतं. 2026ला संक्रांतीचं वाहन काय आहे तर ती कशावर बसलेली आहे ते सुद्धा आपण बघूया.
संक्रांती देवीचं वाहन हे वाहक असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळं वस्त्र परिधान केलेलं आहे. आता तिने पिवळं वस्त्र परिधान केलेलं आहे म्हणजेच संक्रांतीच्या दिवशी पिवळं तुम्ही परिधान करू नका, तर तो एक नियम आहे, ते तुम्हाला पाळायचा आहे. हातात गदा घेतली असून तिने केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारिका असून बसलेली आहे. या पद्धतीने देवीचं वर्णन आहे. वासाकरिता देवीने जाई हातात घेतलेली आहे. देवी हे पायस भक्षण करीत आहे. आता पायस भक्षण करीत आहे याचा अर्थ संक्रांतीच्या दिवशी दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ वर्ज्य करावे असं म्हटलं गेलं आहे. ज्याला जसं वाटतं त्याने तसं पाळावं. पण दरवर्षी संक्रांत आपण ऐकत असतो. आधीच्या काळी भाट लोक येऊन आपल्याला संक्रांत सांगायचे. आता सोशल मीडियावर सगळ्या गोष्टी अवलंबून होतात. संक्रांती देवीचं स्वरूप तुम्हाला सांगते. संक्रांती देवीचं स्वरूप हे सर्प जातीने असून तिने मोती धारण केलेले आहे. नक्षत्र नाव देवीचे मंदाकिनी आहे. ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायुवेकडे पाहत आहे, असं हे देवीचं स्वरूप आहे. आता दूध व दुधापासून पदार्थ तुम्ही वर्ज्य करायचे. आता काय करायचं काय नाही करायचं याच्यामध्ये सांगते. पिवळं वस्त्र परिधान करू नये, कारण असं म्हणतात की संक्रांती देवीने जे वस्त्र परिधान केलेलं आहे ते आपण परिधान करू नये असं म्हटलं गेलं आहे. मग ते कुठला पण रंगाचा असेल, मग आता पिवळ्या रंगाचा आहे तर ते पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करू नये असं म्हटलं गेलं आहे. आता ज्याला जसं वाटतं त्यांनी तसं पाळावं. पायस भक्षण करीत आहे म्हणून असं म्हटलं गेलं आहे की पांढऱ्या रंगाचं म्हणजे दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ आपण खाऊ नये. आता काय करू नये तर या दिवशी भांडण कटकट होईल असं काही करू नये. ब्रह्मचर्याचं पालन करावं. म्हशीची धार काढणं टाळावं. गवत कापू नये हे सुद्धा तुम्ही टाळू शकता. आता पुण्यकाळात तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला दानधर्म करायचे आहेत. तुम्ही अर्थात या दिवशी हळदी कुंकू सुद्धा करू शकता. ज्या वस्तू तुम्ही संक्रांतीला दान करताना तर त्याच तुम्हाला सूर्यदेव तुमच्या पुढच्या जन्मात तुम्हाला त्याच पटीने देत असतात. म्हणून या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे. आता गवत कापू नये किंवा तामसी वृत्तीचे काम करू नये. मग त्याच्यामध्ये ब्रह्मचर्य आहे किंवा कोणाला वाईट बोलू नये. भांडण होतील या गोष्टीचं तुम्हाला पालन करायचं आहे की घरात कटकट होणार नाही, भांडण होणार नाही. संक्रांती सण हा सवासणीचा असतो, तर स्त्रियांचा सुद्धा मान करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तिचा आदर करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आता काय करायचं आहे तर आपण अन्नदान, वस्त्रदान, ज्ञानदान तुम्ही करू शकता. तुम्ही श्रमदान करू शकता. यथाशक्ती जे तुम्हाला जमेल ते तुम्ही गरजूंना दान करू शकता. संक्रांती हा दिवस गरजूंना दान करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. भोगीच्या दिवशी आपण मिक्स भाजी करून भोगीचा नैवेद्य दाखवला जातो. संक्रांतीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो आणि या दिवशी आपल्याला सुगड पूजा करायची असते आणि ती सुद्धा सगळ्यात महत्त्वाची मांडणी केली जाते. सुगड पूजा करणं इथे सुद्धा आपण दानच करत असतो, कारण दुसऱ्या दिवशी किंक्रांतीला त्या सुगडचं आपल्याला दान करायचं असतं. तर हा सुद्धा एक दानाचा भाग आहे. त्याच्याबरोबर संध्याकाळी घरोघरी जाऊन आपण तिळगुळ घ्या, गोड बोला, या पद्धतीने लोकांचाही आपण सत्कार करत असतो. ज्या मनातील कडूपणा आहे तर ते आपण कमी करत असतो आणि लोकांना आदर देत असतो. किंक्रांतीच्या दिवशी सुद्धा काही कामं आहेत जे वर्ज्य करायचे आहेत. आता बऱ्याच ठिकाणी असं असतं की पिवळा रंग जसं सांगितलं आहे की देवीने पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे, तर बऱ्याच ठिकाणी देवीने जे वस्त्र परिधान केलेलं आहे तर ते आपण वापरत नाही आणि खात पण नाही. आता खात नाही तर याचं कारण सांगते. तर मागच्या वर्षी सुद्धा असंच काही झालं होतं. मग पिवळ्या रंगाचं काही खायचं नाही का, तर आता त्या संदर्भातली नक्कीच माहिती मी तुमच्यासोबत शेअर करेल. आता ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे तर ते वस्त्र आपण परिधान करत नाही. तुमच्याकडे ती पद्धत असेल तर ती तुम्ही पाळावी, बाकी तुमची इच्छा. आणि आपण जेव्हा दान करत असतो, समजा संक्रांतीच्या दिवशी मला कोरडा शिधा ब्राह्मणांना दान करायचं आहे किंवा गरजूंना मला दान करायचं आहे, तर नक्कीच संकल्प करावा, देवासमोर बसावं, आपल्या उजव्या हातात पाणी घ्यावं, हळद कुंकू अक्षदा ठेवावे, फूल ठेवावं, तुमचं नाव गोत्र तुम्ही बोलावं आणि या संक्रांतीच्या निमित्ताने अवचित साधून मी माझ्याकडून जे काही तुम्ही पदार्थ आहे तर ते तुम्ही दान करताय, तर असा संकल्प करावा आणि ते दान तुम्ही गरजूंना करू शकता. संक्रांतीचा दिवस खूप मोठा आहे आणि दान करण्यासाठी. आणि याच दिवसापासून उत्तरायण सुद्धा सुरू होतं. तर सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तर विविध घटना घडत असतात आणि त्या घटना नक्कीच चांगल्या असतात. आणि सूर्याने पुत्र हे शनिदेव हे त्यांना भेटायला जातात. आणि खरं तर सूर्य हा प्रत्येक महिन्याला राशी बदल करत असतो, पण जेव्हा तो मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो तर तेव्हा आपण त्याला मकर संक्रांत म्हणून साजरी करत असतो. मकर संक्रांतीचा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे पतंग उडवणं. काय कारण असेल त्याचं, तर आभाळ हे स्वच्छ झालेलं असतं आणि त्या आभाळाकडे आपलं लक्ष जावं. खरं तर पतंग उडवण्यामध्ये सुद्धा आपला फायदा आहे. सकाळी मुळात तर थंडी प्रचंड वाढलेली असते आणि
सूर्याची किरणसुद्धा आपल्याला मिळतात आणि जेव्हा आपण आकाशाकडे बघत असतो तर ते आकाश इतकं स्वच्छ असतं की डोळ्याचे विकारसुद्धा आपल्याला होत नाहीत. आणि खरं तर हेच कारण असतं. मकर संक्रांतीच्या दिवशी आपण आकाशाकडे बघत असतो, मग त्याचा अवचित साधून आपण पतंग वगैरे उडवणं हे सण सुद्धा या पद्धतीने साजरी केले जातात. आता प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी पद्धत आहे, पण कुठली पण अंधश्रद्धा न पाळता हे करू नका, ते करू नका असं अजिबात नाही आहे. मकर संक्रांत हा खूप शुभ दिवस आहे. 3 दिवस असतो: भोगी, मकर संक्रांत आणि किंक्रात. आणि एवढा योगायोग चांगला की 14 तारखेला मकर संक्रांत आहे आणि याच दिवशी षटला एकादशी आहे. म्हणून आपल्याला सूर्याची उपासनाबरोबर भगवान विष्णूंची सुद्धा उपासना करायची आहे. हा दिवस फार कमी वेळ असा आलेला आहे आणि नक्कीच या दिवशी सुद्धा आपल्याला भगवान विष्णूंची जी सेवा तुम्हाला करता येईल आणि सूर्यनारायणाची जो मंत्र तुम्हाला माहिती आहे, ओम गृही सूर्याय नमः, या मंत्राचा मंत्रजप करायचा आहे. सूर्याची उपासना करणं महत्त्वाचं आहे. खरं तर मकर संक्रांतीनंतर प्रत्येकाने दररोज सूर्याची उपासना केली पाहिजे, सूर्याला नमस्कार केला पाहिजे. सूर्य एकमेव असा देव आहे ज्यांना आपण दररोज बघतो आणि तर ते आपल्याला दररोज दर्शन देत असतात. त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि ज्यांच्या पत्रिकेतला सूर्य हा मजबूत असतो तर त्याला आयुष्यात नोकरी संदर्भात कधीच अडचण निर्माण होत नाही. आणि जर तुम्हाला नोकरी समस्या असेल तर नक्कीच तुम्ही सूर्याची उपासना करायला सुरुवात करा किंवा आतापासून केली तरी चालेल. पण नाही शक्य होत तर मकर संक्रांतीचं अवचित साधून किंवा या नवीन वर्षात काय करू शकतो तर दररोज सूर्याला जल अर्पण करावं. ओम गृही सूर्याय नमः या मंत्राचा मंत्रजप 11 वेळा करावा. तर बघा काय फरक पडतो. तर चला, आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.